जय महाराष्ट्र मित्रांनो, सुरुवातीलाच महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी बातमी मित्रांनो, ज्या बातमीकडे सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. सामान्य शिवसैनिक ते वृद्धांपर्यंत, ज्येष्ठ शिवसैनिकांपर्यंत मित्रांनो, सगळ्यांनाच ही बातमी कधी कानावर येईल अशी बातमी सध्या सामान्य शिवसैनिकांच्या कानावरती पडली. शिंदे गटात मोठा राजकीय भूकंप. 40 आमदार मित्रांनो, तब्बल 40 आमदार पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती स्वग्रही. कोणकोणते आमदार आहेत, कोणकोणत्या नेत्यांची, त्या आमदारांची नावं कधी फुटणार आणि नेमकं काय झालंय? एकनाथ शिंदे यांना जैशी करणी वैसी भरणी. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातील ही सगळ्यात मोठी अपडेट आता तुमच्या समोर आम्ही मांडतोय. मित्रांनो, गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण अवघ्या गद्दारीने डवळून निघाल्याचं आपण पाहिलंय. संपूर्ण अख्खी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपमध्ये विलीन झाली आणि उरलेली शिवसेना आणि उरलेली राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे 2 तुकडे करून भाजपने आपला डाव साधला. महाराष्ट्रात नेमकं भाजपला काय करायचं होतं हे अखेर सगळ्यांच्या समोर जग जाहीर झालं. मित्रांनो, ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 तुकडे पडले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या पक्षाचे 2 तुकडे पडले. त्याच्या अगोदर सत्ता मिळवण्यासाठी काही भ्रष्टाचारी लोकांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन भाजपा सत्तेमध्ये आली. आणि मित्रांनो, आता मात्र ज्यांना ज्यांना फोडलं होतं, ज्यांना ज्यांना फोडून भारतीय जनता पार्टी आपली सत्ता उपभोगत होती, आता मात्र त्यांच्यावरच खूप मोठी ऐतिहासिक पाळी आली आहे. ती म्हणजे पुन्हा आपल्या जागेवरती जाण्याची. जिथे आपण होतो त्याच जागेवरती जाऊन आपलं राजकारण करायचं, अशा प्रकारची वेळ त्या नेत्यांवरती येऊन ठेपली. आणि अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जैसी करणी वैसी भरणी असे म्हणायचे दिवस आले. मित्रांनो, ही बातमी खूप महत्वाची आहे. ज्या बातमीने राज्याच्या राजकारणाला सगळ्यात मोठे हादरे बसायला आता सुरुवात झाली आहे. सविस्तरपणे बातमी आता आपण जाणून घेऊया. नेमके कोणते आमदार 40, नेमका काय करतंय पडद्याच्या पाठीमागे आणि पडद्याच्या पाठीमागून भाजपा कसा खेळते आहे रडीचा डाव. शिंदेंना आणि अजित पवारांच्या पक्षांना, सुनील पवारांच्या पक्षाला कसं सत्तेतून ढकलण्यासाठी सुरू आहेत प्रयत्न. पुढचे 2 मिनिटं आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षामध्ये मोठे राजकीय भूकंप तुम्हा आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळाले आणि ते आपण अनुभवले देखील. सगळ्यात अगोदर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये फूट पडली. एकनाथ शिंदे अनेक आमदारांना सोबत घेत बाहेर पडले. त्यानंतर भाजपच्या साथीनं त्यांनी राज्यात सरकार स्थापन केलं. सरकार स्थापन करताना अवघी शिवसेना आपल्या सोबत घेतली. आणि पुढे काय घडलं तर कालांतराने अजित पवारांची राष्ट्रवादी अवघं घर फोडलं. शरद पवारांना बाजूला सारून अजित पवारांनी आपली साथ दिली ती फडणवीस यांना. अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपद मिळवलं. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात पक्षांतर झालं. मात्र आता सगळ्यात मोठी बातमी समोर येते. राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून देणारी बातमी. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दावा केल्याच्या नंतर आता मात्र राजकारणात खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांनी बारामतीत बोलताना कालच म्हटलं आणि अजून कोण म्हटलं आणि कोणकोणती आमदार येतात ते बघूया. एकनाथ शिंदेच्या पक्षातले आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. काही पक्षनिष्ठ आमदार सोडले तर अनेक आमदार संपर्कात, तर 20 आमदार हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत. 2029च्या निवडणुकांच्या आधी सगळं समोर येईल. जवळपास 40च्या आसपास आमदार भाजपच्या संपर्कामध्ये आहेत. रोहित पवार यांच्या दाव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आता आगामी काळात पुन्हा राजकीय भूकंप पाहायला तर मिळाला नाही ना,
असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झालाय. कारण याआधीही राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय उलाढाली पाहायला मिळाल्या होत्या. त्यामुळे रोहित पवार यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा मोठी घडामोड घडण्याचे संकेत दिले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात आज देखील सगळ्यात मोठी बाब समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जे चाललंय ते आता बरं नाही. भाजपला आव्हान देणारे काही मंत्री, काही आमदार, त्यानंतर एकनाथ शिंदेने देखील दिल्ली गाठली असून होणाऱ्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये आम्ही देखील मोठा पक्ष आहोत, तर आम्हाला देखील समान वाटा मिळाला पाहिजे अशी एकनाथ शिंदे यांची मागणी होती. आणि आता भाजप त्यांच्या सगळ्या मागण्या धुडकावती आहे आणि आगामी काळात भाजप बहुतांश आमदारांना आपल्याच पक्षात प्रवेश देऊन भाजपची गोची करण्याच्या तयारीमध्ये आहे. त्यामुळे पुढच्या 10 दिवसामध्ये शिंदेचे कोणकोणते चेहरे समोर फुटणार ते आपल्याला लवकरच कळेल. मात्र सध्या तरी राज्याच्या राजकारणावरून आलेली सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे शिंदेचे आमदार फुटणार.